अगं हळू पडशील. शर्वरी कुठे चाललीस? बाहेर सायकल खेळायला चालली. नको नको नको, काय गरज नाही. रस्त्यावर लय रिस्क आहे. संध्याकाळी गार्डनला जाऊ, तिथे खेळ. काय झालं शर्वरी, एवढी उदास का बसली? पप्पा तुम्ही लय खडूस आहे. आणि हे तुला असं का वाटतंय? कारण तुम्ही ना इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, हे नको करू ते नको करू असं म्हणत असता. अच्छा, तर ही गोष्ट आहे काय? मग आता एक तुला गोष्ट विचारू का? हा विचारा ना. आता मला हे सांग की तुझ्याकडची सायकल आहे त्याच्यामध्ये ब्रेक आहे है ना? ती ब्रेक कशासाठी असतो? अहो पप्पा सायकल थांबवायला. नाही बाळा, सायकल मध्ये ब्रेक सायकल थांबवायसाठी नाही, तर सायकल वेगानं पुढे चालवण्यासाठी असतो. असं कुठं असतंय का? अच्छा अच्छा, ठीक आहे. बर, आता एक गोष्ट मी सांगतो तुला. समज तुझ्याकडे एक बिना ब्रेकची सायकल आहे आणि ती तुला आहे ना भरपूर वेगानं पळवायची. पळवू शकशील? पळवायचं सोडा, मी तर ती सायकल चालवू पण शकणार नाही. मग जेव्हा पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आई वडील तुमचे शिक्षक जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीपासून अडवतात, तर तेव्हा ही विचार करू नका की ते तुम्हाला ब्रेक लावतात. उलट त्यांची ही इच्छा असते की तुम्ही खूप वेगानं पुढे जावं, खूप प्रगती करावे, पण कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त गोष्टी समजून घेण्यासाठी ती तुम्हाला ब्रेक लावत असते. आणि आपल्या आयुष्यातला हा ब्रेक हा वेग अडवण्यासाठी नसतो, तर वेग वाढवण्यासाठी असतो. हे नेहमी ध्यानात ठेवा.